दिवाळीच्या 4 दिवसात उत्साह, आनंद आणि चैतन्याची उधळण झाली। दिवाळीच्या कालावधीत आणखी एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते ते म्हणजे बालगोपाळांनी बनवलेले दगडमातीचे किल्ले। इतिहासाला उजाळा देणारे आणि लहान मुलांच्या निरीक्षण शक्तीसह कल्पकतेची साक्ष देणारे भविष्यातील अभियंत्यांचे हे आविष्कार म्हणजे दिवाळीची मराठमोळी परंपराच आहे। कोल्हापुरातील बालचमुनी शहरात ठिकठिकाणी साकारलेल्या गड किल्ल्यांवर बी न्यूजच्या कॅमेऱ्यानं मारलेला हा फेरफटका। मराठी मनाचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांनी गडकोट किल्ल्यांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा भक्कम पाया रचला। हे गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवशाली शौर्य गाथेचे प्रतीकच आहेत। दिवाळीच्या निमित्तानं असे गडकिल्ले उभारणं ही एक परंपराच आहे। दिवाळीची सुट्टी लागली की बच्चे कंपनीला वेध लागतात शिवशाहीतील बुलंद किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्याचे। नवे कपडे, फराळ, फटाके यांची ओढ असतेच, पण त्याही आधी म्हणजे दिवाळीच्या पूर्वी 8-10 दिवस कुठला किल्ला बांधायचा याची चर्चा सुरू होते। मित्रसवंगड्यांचा ग्रुप तयार होतो आणि सुरू होते मनातील किल्ला प्रत्यक्ष साकारण्याची धडपड। आधी किल्ल्यासाठी जागा निश्चित केली जाते, मग दगड, विटा, फुटक्या पाईप, जुन्या खापऱ्या, किल्तान यांची जमवाजमव होते। हे किल्ले वास्तवातील बुलंद किल्ल्यांची प्रतिकृती असतात। 2 ते 3 फुटापासून अगदी 30-35 फुटांच्या परिघात विस्तारलेला किल्ला हळूहळू आकारास येऊ लागतो। या किल्ल्यांची मांडणी ही तितकीच आखीव रेखीव असते। ठिकठिकाणी बुरुज तयार केले जातात। किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात राजमहल तयार होतो। तळ, राज सदर अशा ऐतिहासिक वास्तूंची प्रतिकृती साकारते। एखाद्या कड्याच्या तोंडावर तोफ उभी केली जाते। असे किल्ले बांधणीतून महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीची ओळखही करून दिली जाते। किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर महाराजांसाठी राज सिंहासन ठेवण्याची रचना केली जाते आणि मग त्या किल्ल्यावर ठिकठिकाणी सुबक मावळे ठेवले जातात। काही किल्ल्यांवर रंगरंगोटी केली जाते, तर कुठेतरी हिरवेगार तृण उगवतील अशी व्यवस्था केली जाते। लहान मुलांनी साकारलेले हे किल्ले बघितल्यावर त्यांच्या जिद्दीला, निरीक्षण शक्तीला आणि कल्पकतेला सलाम करावासा वाटतो। कोल्हापुरातील कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी, बुधवार पेठ, कसबा बावडा, शाहूपुरी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ अशा भागात असे किल्ले साकारलेत। कदमवाडीमध्ये शिवतेज मित्रमंडळानं साकारलेला पनवेल तालुक्यातील कर्नाळा हा किल्ला इतिहासाच्या आठवणी जाग्या करतो। गेली 12 वर्ष मंडळाचे कार्यकर्ते सातत्यानं दिवाळी सुट्टीत किल्ले साकारतायत। जो किल्ला साकारला जाणार आहे त्यापूर्वी मंडळाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष त्या किल्ल्याची पाहणी करून येतात आणि मगच किल्ला बांधला जातो। एक आठवडाभर कर्नाळा किल्ला बांधण्यासाठी कालावधी लागला। पावसामुळे किल्ला बांधण्यात व्यत्यय येत होता, पण तरीही कार्यकर्त्यांनी अतिशय भव्य अशी कलाकृती साकारली आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्मिती केली। जातीभेद मानला जाऊ नये हे दाखवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी सर्व जाती धर्माचे लोक स्वतः वाहतायत असा देखावा साकारण्यात आलाय। निरंजन मेढे, दिग्विजय पाटील, स्वयंभू पाटील, ऋषिकेश माने, रोहित देशमुख, प्रकाश शिंदे, प्रशांत मेढे यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा किल्ला साकारलाय। भोसलेवाडी इथं शिवसार्थक तरुण मंडळाच्या वतीनं किल्ले शिवनेरी गडाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे। दगड, माती, विटा यांचा वापर करून हुबेहूब शिवनेरी गड साकारलाय। या गडावर अंबरखाना, ईदगाह, महादरवाजा, बुरुज, हत्ती दरवाजा, शिवाजी मंदिर, शिवजन्मस्थळ, कडेलोट यांच्या सुबक प्रतिकृती तयार केल्यात। त्यासाठी सुयश रोकडे, आदित्य मैत्री, वैभव रोकडे, कुबेर माने, सार्थक रोकडे, शिवराज पाटील यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। भोसलेवाडी इथल्याच ओम दत्त चिले मित्रमंडळाच्या वतीनं राजगडाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे। दगड, माती, विटा यांचा वापर करून आणि गेले 10 दिवस कष्ट घेऊन राजगडाची हुबेहूब प्रतिकृती आकाराला आली आहे। या किल्ल्यावर तटबंदी, बुरुज यांच्यासह मंदिर, मस्जिद, राजमहल यांच्या प्रतिकृतीही साकारल्यात। हा किल्ला बघता क्षणी आपल्याला राजगड पाहत असल्याचा भास होतो। भोसलेवाडी इथल्या यंगस्टार प्रणित वीर संभाजी तरुण मंडळाच्या वतीनं वर्धनगडाची प्रतिकृती साकारली आहे। तटबंदीसह तलाव, राजमहल, दरवाजे यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्यात। हा गड सिद्धेश गायकवाड, धीरज चव्हाण, आदित्य समुद्रे, रोहन चव्हाण, रितेश कानसरे, अथर्व चव्हाण, आदित्य चव्हाण, आदर्श समुद्रे यांनी साकारलाय। हा किल्ला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होतीये। कदमवाडी इथल्या सदिच्छा तरुण मंडळानंही पद्मदुर्ग या किल्ल्याची उभारणी केली आहे। धान्य कोठार, मस्जिद, महादरवाजा यासह किल्ल्यावर असणारी सर्व स्थळं तयार करण्यात आली आहेत। जाधववाडी इथल्या जय हनुमान भक्त मंडळाच्या वतीनं जंजिरा किल्ला उभारण्यात आला असून किल्ले पद्मदुर्ग, किल्ले तळगड अशी प्रतिकृती साकारण्यात आल्यात।
दिवाळीच्या काळात साकारणारे हे किल्ले महाराष्ट्राचं रांगडं वैभव दाखवत असताना नव्या पिढीच्या सृजनशीलतेची ग्वाही देत असून दिवाळीचा आनंद शतपटीनं वाढवत आहेत.